आकाश वाट्याच्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आहे 31 आणि आता मी चहा ठेवली आहे आणि वडेपाव पण आणले. रात्रीचा भात पण होता. अरे वडे आणले. नाश्ता करतो ना आज आमचा एवढ्या वर्षापासून 31 आम्ही इकडेच बनवायचो म्हणजे सर्वजण. पण आता या टायमाला माझ्या दिराच्या घरी 31 तर बघू. चला आता आम्हाला तिकडे जायचं तर मस्त की नाश्ता करतो, कामावर तर मग भेटतो तुम्हाला. तुमचं पण 31. चला अंशू आपण संध्याकाळीच येऊ. चला आता आम्ही चाललो 31 करायला. येते नंतर. आता आम्ही चाललो का डबे बिबे अख्खे घेऊन जाऊन भेटतो तुम्हाला तिकडे. चला अंशू बेटा. काहीच खाऊन आलं नव्हतं. अंशूला भूक लागली. अंशू अंडा चपाती खातील दाखवत आणि मटन चिकन छोटं घालतंय आहे मग. आम्ही मटन बघा केवढं आणलंय दाखवते तुम्हाला. थांबा. हे मटन, हे चिकन आणि हे टोपा आम्ही घरी घेऊन आले. कांदा बघा. आम्ही आजचे मसाला काढून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला. चला आता 1-1.5 किलो मटन होतं. अख्खं धुवून वगैरे घेतलं. माझ्या जावेने ना त्याच्यानंतर टाकलं कारण की आम्ही फक्त फोडणी वगैरे देऊन ठेवणार होतो. आईच बनवणार होते. मग बघा 1-1.5 किलो मटन चिकन सर्व होतं. मग आम्ही फोडणीला लावलं. त्याच्यामध्ये आम्ही सोडा आम्हाला कांदे बारीक करून देतो तर मसाल्यासाठी. मग आम्ही काळा मसाला वगैरे काढला. त्याच्यानंतर आमचा अख्खा पसार एकतरी आम्ही तिघी करत होतो. मसाला वगैरे काढून घेतला मस्त भाजून. कालवण्यासाठी होता. आणि त्याच्यानंतर मध्ये दिराने ना ओव्हन घेतलेलं. तर भरपूर दिवस चालते म्हणजे एखादी महिना झाला असं, पण त्याचं अजून काहीच बनवलं नव्हतं. ओली चल त्याची ओपनिंग मीच करते त्याचीच. मग त्याच्यानंतर थोडंसं आम्ही बोनलेस चिकन वगैरे काढून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट वगैरे टाकली आणि लिंबू टाकला. त्याच्यानंतर आमच्याकडे मसाला होता, लॉलीपॉप मसाला होता. मग तो मसाला पण थोडाच होता म्हणून थोडा तो टाकला. कॉर्नफ्लावर टाकलं, मीठ वगैरे टाकलं आणि बघा त्याला आहे ना थोडीशी दही वगैरे टाकून मॅगिनेट करून घेतलं. कारण की भरपूर दिवस त्याला काही बनवलंच नव्हतं. दादा पण म्हणायचे वहिनी याच्यात काहीतरी तुम्ही बनवा. मग तिला बोलले चला आपण बनवून बघा. मग लिंबू वगैरे पिळून घेतला आणि त्याच्यात अंशूचा लय व्हायचा होता. अंशू बोलतो मला कालू दे मला कालू दे. बघा मग त्याला बोलले थांब तुला बनवतोय आज. म्हणजे दिराने ओव्हन घेतलंय ते आम्हाला पण स्वतःला येत नाही आणि आम्ही ट्राय करून बघतोय. आता आम्ही चिकन सर्व बनवले. चिकन काढले त्याला मसाला वगैरे लावून घेतलाय. बघतो आता. ओव्हन बघा मी हीट करायला ठेवलंय 10 मिनिटं. पण आम्हाला ते स्वतःला जमत नाही चालवायचं कसं. बघू आता आम्ही ट्राय करतोय कसं होतं मग तुम्हाला सांगतो. मम्मी बस अर्धाच ठेवते पण जास्त पुढे नादी तोड नको घेऊ. मेरे पता है कि इधर का देखिए तो लोली गरम आहे. कुठे रे गरम झालंय ते. गरम नाही काय नाही हॉट. मग त्याच्यानंतर आम्ही ओव्हनच टाकलं पण आम्हाला ओव्हनच चालवलं जमत नव्हतं. त्याच्यावर टेम्परेचर लिहिलं होतं पण भीती वाटत होती. फर्स्ट टाइम चालू होत होतं. त्याच्यानंतर आम्ही काय केलं टेम्परेचर वाढून ठेवून दिलं 20 मिनिटं म्हणून. मग आई आल्या. आई बिर्याणीला फोडणी द्यायला लागल्या. मग बघा तेल वगैरे तापायला ठेवलं तर आईने हिंग टाकली. त्याच्यानंतर त्याच्यात खडे मसाले टाकले अख्खे जे गरम मसाले टाकायचे असतात. कांदा वगैरे टाकला. अख्खा लाल होऊ दिला आणि हे सर्व दाखवणार नव्हते पण बोलले जाऊ दे आईंच्या हाताची बिर्याणी खरंच खूप भारी असते. मग बोलले जाऊ दे तेवढंच व्हिडिओ पण बघेन म्हणजे कधी तुम्ही बनवून बघा त्यांच्यासारखी. आणि तेवढं असं परफेक्ट अंदाज नाही घेत त्यांचं म्हणजे जे हाताला येते धडाधड टाकतात आम्हाला असं वाटतं तरी त्यांचा अंदाज कधीच चुकत नाही. मग त्याच्यात हळद वगैरे टाकली. अद्रक लसूणची पेस्ट होती ती टाकली आणि 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकली कारण की फक्त कलर आहे ना. हिरव्या मिरच्या आणि अद्रक लसूणची पेस्ट पहिले टाकली होती त्यांनी. मग चिकन वगैरे एवढं धुवून घेतलं आणि ते चिकन पण टाकलं. मग बघा चिकन किती मस्त कलर आला होता बघा. आणि दही आई ती दही वरतून टाकणार होते. कधी कधी आई दही चिकनला पण लावून ठेवतो पण जास्त टाईम लावून ठेवू नका. बघा दही वरतून 2-3 चम्मच त्यांनी वरतून टाकली. बघा खरंच किती छान कलर आला होता आणि वास एवढा भारी येत होता बिर्याणीचा माहिती आहे. जेव्हा आई हे बनवत होतं मग त्याच्यानंतर पुदिना कोथिंबीर टाकलं आणि त्याच्यानंतर आमचं हे चिकन फ्राय पण मस्त झालं होतं बनलं होतं. मग तांदूळ वगैरे टाकून घेतले आईंनी.
अंश चला बिर्याणी सर्व होईपर्यंत बसतो. आता बिर्याणी टाकली आईंनी, मग झाल्यावर तुम्हाला सर्व ज्यूस पितो, लिची ज्यूस. याच्यासाठीच येत होतो इकडं. झालंय आता दाखवतो तुम्हाला बिर्याणी. हे बिर्याणी, हे मटण, त्याच्यानंतर हे मच्छी ते आपण बनवते. संपलं का ग? या भाकरी आणि आम्ही ते ओव्हनमध्ये केलं ते संपलं. ते आम्ही खाल्लं, खरंच खूप छान झालं होतं. तर आम्ही जेवतो बघा, एवढंसं उरलंय, ते कोणतरी खाईन आता, पण मस्त झालं होतं. बिर्याणी वगैरे पण बघा केवढी मस्त झाली. आणि कालवण बघा आम्ही केवढं बनवलं. टोप बघा आमचे केवढे मोठे मोठे आहेत. आम्ही जेवण घेतो मग भेटतो तुम्हाला. पहिले ना. त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं, मग आम्ही खाली जायला निघालो. मग अंशूला कपडे वगैरे घालत होते. मग त्याच्यानंतर बघा आम्ही खाली गेलो आणि अंशूला आम्ही पहिलेच विचारलं होतं का अंशू तू खाली जेवणार आहे का. खाली पण जेवण होतं पण व्हेज होतं, ते नको होतं आम्हाला. व्हेज कोणी खाणार नव्हतं. एवढं नॉनव्हेज असताना व्हेज कोण खाईल. मग बघा पोरं वगैरे डान्स करत होते आणि खूप छान नाचत होते पोरं. पोरींनीच जास्त घेतलं होतं पण पोरं पण नाचत होते. त्याच्यानंतर अंशूला भूक लागली. अंशू बोलतो नाही मला खालीच खायचं, सर्व पोरं खायला गेले. मग त्याच्यासाठी आम्ही 200 रुपयाचं कूपन घेतलं. कारण की कसं त्याला पहिले विचारलं होतं, तो बोलला मला नको. मग त्याचं कूपन घेतलं, त्याने सूप वगैरे पिलं. नंतर बोलतो मग जेवण घ्यायला गेलं. तो बघा डाळ भात होतं, पनीरची भाजी होती, मिक्स व्हेज भाजी होती आणि चपाती होती. मग त्याने तेच खाल्लं. त्याने एवढं मटन चिकन बनवलं होतं ते खाल्लंच नाही. मग आम्ही बसल्यानंतर ताई आल्या खाली. मग नंतर 12 वाजले होते बघा. मग सर्वजण आम्ही हॅप्पी न्यू इयर करत होतो. मग डी जे वगैरे लावला. मग डी जेवर खूप एन्जॉय करायला घेतली, एवढी धमाल केली बघा. मग आईंना सर्वजण हॅप्पी न्यू इयर वगैरे बोलत होते. आणि मी कॅमेरा पकडला होता म्हणून मी पहिले यांचं शूट करत होती. मग त्याच्यानंतर मी आईंना हॅप्पी न्यू इयर वगैरे बोलली. आणि दादा म्हणजे माझे बारके दीर आणि हे निघून गेले होते पहिले घरी. त्यांना जायचं होतं पार्ट्या वगैरे करायला त्यांच्या मित्रांना सांगती. मग ते गेलं. मग आई बघा अख्ख्यांना हॅप्पी न्यू इयर करत होत्या. फटाके एवढे फोटोत होते बाबा. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो. दादा बोलतात चला आपण डान्स करायला जाऊ. मग डी जे चालत होता आणि डी जे चालत असताना कोण थांबणार आहे का सांगा. मग नाही. मग आम्ही गेलो बघा. आम्ही तिघी जावा नाचत होतो. त्याच्यानंतर दादा नाचत होते. अंशू दोघी नाचत होत्या, त्याच्यामध्ये फुल एन्जॉय करत होता. मग त्याच्यानंतर अंशू बोलतो मग मी मी व्हिडिओ काढतो. मग आता मी फोन ठेवून दिला. मग मी पण गेली. आणि ते दूरमधून एवढं अंशूला नाचायला आवडत होतं ना. अंशूला असं वाटत होतं अरे फॉग येतोय. आम्ही तिघी जावा नाचत होतो. कारण की आम्ही आमचे नाचत होतो. बाकीचे जे ते यायचं कोणी ग्रुपमध्ये, कोणी त्यांचे. आता आमचाच एवढा मोठा ग्रुप असला आम्हाला काही गरज आहे कोणाची. बघा त्याची काकी ना अंशू. मग नंतर दादा आणि ते दोघं जण नाचायला लागले. आणि हे गाण्यावर नाचत होते ते नाही का ते गाणं आहे मेरे कॉलेज की लडकी आहे. मग त्याच्यानंतर ताई पण धुरंधरवर नाचायला लागल्या बघा. मग ताई आम्ही भरपूर डान्स केला. ताई पण नाचायला लागल्या. मग ताई आम्ही सर्व एन्जॉय केलं बघा. किती मस्त एन्जॉय केला. अंशू बघा टेजवर किती मस्त धमाल करत होता. एकदम एन्जॉय केलं अंशूने. अख्खा टेजवर जाऊन एकटा नाचत होता बघ.
आणि माझ्या अख्ख्या फॅमिलीतर्फे हॅपी न्यू इयर यूट्यूब फॅमिलीला. सर्व तुम्हाला तेच बोलत होते हॅपी न्यू इयर, पण डीजे चालू होता म्हणून मला आवाज म्यूट करावा लागला. हॅपी न्यू इयर. घरी आलो आणि हे बघा न्यू इयर करून झोपले. काय हॅपी न्यू इयर तर बोला. फोन केला त्यांनी मला, पण मी तिकडे होती. हॅपी न्यू इयर अंशू. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. चला आम्ही मस्त एन्जॉय केला. तुम्हाला सर्वांना पण हॅपी न्यू इयर यूट्यूब फॅमिलीला. हॅपी न्यू इयर यूट्यूब फॅमिली. हॅपी न्यू इयर. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. नवीन असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हॅपी न्यू इयर.